नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा बरगदच्या फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत भक्तांनो. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमतही जास्त आहे. तर भक्तांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी सोपे तोडगे, एकदम छान तोडगे, 51 तोडगे आहेत स्वामी समर्थ महाराजांचे. ते एकदा नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भक्तांनो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. तर मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया आपण. स्वामी समर्थ जीवन बदलणारे 51 शक्तिशाली उपाय. मन, शरीर, घर, धन, नातेसंबंध आणि अध्यात्मासाठी प्रभावी मार्गदर्शन. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत तर श्रद्धेचा आधार आहेत. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी स्वामींच्या नामस्मरणाने, श्रद्धेने आणि योग्य कृतीने परिस्थिती बदलू शकते. खाली दिलेले 51 उपाय हे साधे पण प्रभावी आहेत. नियमित केल्यास मन शांती, सकारात्मकता आणि प्रगती अनुभवायला मिळते. भाग 1. मनशांती आणि मानसिक शक्तीसाठी उपाय. नंबर 1. रोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा जपा. मन स्थिर होते आणि दिवस सकारात्मक जातो. नंबर 2. उठल्यावर जमिनीला नमस्कार करा. नम्रता वाढते आणि अहंकार कमी होतो. नंबर 3. आरशात पाहून स्वतःला म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहेत. आत्मविश्वास वाढतो. नंबर 4. दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा. गुरुतत्वाची कृपा वाढते. नंबर 5. झोपण्यापूर्वी 5 मिनिटे नामस्मरण करा. चिंता कमी होते. नंबर 6. आठवड्यातून एकदा स्वामी चरित्रांचे वाचन करा. श्रद्धा दृढ होते मित्रांनो. नंबर 7. घरात स्वामींचा फोटो पूर्व दिशेला ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 8. दररोज एक चांगले कार्य करा. कर्मशुद्धी होते. नंबर 9. राग आल्यावर 11 वेळा स्वामी समर्थ म्हणा. मन शांत होते. नंबर 10. महिन्यातून एकदा उपवास किंवा साधी आहार शुद्धी करा. मन, शरीर शुद्ध राहते. भाग 2. आर्थिक स्थैर्यासाठी उपाय. नंबर 11. गुरुवारी गाईला चारा द्या. धनप्राप्तीचे योग वाढतात. नंबर 12. पिवळ्या फुलांचे हार स्वामींना अर्पण करा. व्यवसायात वाढ होते. नंबर 13. घरात तांदूळ भरलेले भांडे ठेवा. अन्नधान्य कधीच कमी पडत नाही स्वामी भक्तांनो. नंबर 14. रोज कमाईतून थोडे दान करा. लक्ष्मी ही सदा स्थिर राहते. नंबर 15. कर्ज फेडताना स्वामी समर्थ जपा. अडथळे दूर होतात. नवीन काम सुरू करताना स्वामींचे नाव घ्या. यश प्राप्ती होते. 17. घरातील तिजोरीत पिवळा कपडा ठेवा. आर्थिक स्थैर्य वाढते. 18. गुरुवारी गरिबांना केळी वाटा. अडचणी कमी होतात. 19.
स्वामींच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा, नोकरीत प्रगती होते. 20. पैशाचा अपव्यय टाळा, संयम ठेवा. स्वामी संयमाला आशीर्वाद देतात मित्रांनो. त्यानंतर आहे भाग 3, घरातील सुख शांतीसाठी उपाय. 21. रोज सकाळी घरात धूप लावा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. 22. आठवड्यातून एकदा स्वामींची आरती करा, घरात आनंद वाढतो. 23. कुटुंबासोबत नामस्मरण करता नातेसंबंध मजबूत होतात. 24. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या, स्वामींची कृपा मिळते. 25. भांडण झाल्यास स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा, मतभेद मिटतात मित्रांनो. त्यानंतर आहे 26. घरात स्वच्छता ठेवा, समृद्धी वाढते. 27. दर पौर्णिमेला दीपदान करा, सुख शांती येते. 28. अन्न वाया जाऊ देऊ नका, घरात भरभराट राहते. 29. पाहुण्यांचा सन्मान करा, सद्भावना वाढते. नंबर 30. मुलांना स्वामीच्या कथा सांगा, संस्कार चांगले होतात. भाग 4, आरोग्यासाठी उपाय. 31. पाण्यात थोडे तुळशीचे पान घालून पाणी प्या, शरीर शुद्ध राहते. 32. सकाळी 5 मिनिटे ध्यान करा, तणाव कमी होतो. 33. गुरुवारी मीठ कमी खा, शारीरिक शुद्धी होते. 34. झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा, मन शांत होते. 35. रोज थोडा व्यायाम करा, ऊर्जा वाढते. 36. स्वामींचे नाव घेत औषध घ्या, विश्वास वाढतो. 37. नकारात्मक विचार टाळा, आरोग्य सुधारते. 38. घरात सूर्यप्रकाश येऊ द्या, सकारात्मकता वाढते मित्रांनो. 39. आठवड्यातून एकदा गोड खाऊन आनंद साजरा करा, मन प्रसन्न राहते. नंबर 40. दुसऱ्यांची मदत करा, मन हलके होते. त्यानंतर आहे भाग 5. भाग 5 मध्ये आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी उपाय. नंबर 41. दर गुरुवारी स्वामींची आरती गा, श्रद्धा दृढ होते. 42. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य लिहून ठेवा, भीती कमी होते मित्रांनो. त्यानंतर आहे नंबर 43. स्वामींच्या मंदिरात सेवा करा, कर्मशुद्धी होते. 44. साधेपणा स्वीकारा, अहंकार नष्ट होतो. 45. दर महिन्याला 1 दिवस मौन पाळा, आत्मचिंतन होते. नंबर 46. चुकीसाठी माफी मागा, मन हे निर्मळ होते. 47. रोज किमान 1 स्तोत्र म्हणा, मन एकाग्र होते. नंबर 48. स्वामींच्या नावाने अन्नदान करा, पुण्य वाढते. नंबर 49. संकटात घाबरू नका, जप वाढवा, धैर्य वाढते. नंबर 50. रोज रात्री धन्यवाद स्वामी म्हणा, कृतज्ञता वाढते मित्रांनो. नंबर 51. पूर्ण श्रद्धा ठेवा, शंका सोडा, चमत्कार अनुभवायला मिळतात. त्यानंतर आहे अंतिम संदेश. स्वामी समर्थांनी जीवनात साधेपणा, श्रद्धा आणि सत्कर्म यांचा मार्ग दाखवला. जीवन बदलण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते, लहान सातत्यपूर्ण कृती मोठा फरक घडवतात. जर तुम्हाला हे 51 उपाय मनापासून नियमितपणे आणि विश्वासाने केले तर तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल.
अडचणी असतील, पण त्या पार करण्याची शक्ती मिळेल. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.